बेनसेरा या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया संदेष्टा अग्निसमान प्रकट झाला. त्याचे वचन मशालीप्रमाणे धगधगीत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि आपल्या आवेशाने त्याने त्यांची संख्या कमी केली. त्याने परमेश्वराच्या शब्दाद्वारे आकाशाचे दरवाजे बंद केले आणि 3 वेळा अग्निवर्षाव पण केला. हे एलिया, तू आपल्या चमत्कारात किती महान होतास. तुझ्या समान दुसरा कोण प्रौढी मिरवू शकेल. सर्वश्रेष्ठ प्रभूच्या आज्ञेने तू एका मृत मनुष्याला मृत्यू व अधोलोकातून परत आणलेस. तू राजांचा सर्वनाश केलास, प्रतिष्ठितांना खाली पाडलेस. सिनाय पर्वतावर आरोप आणि होरेब पर्वतावर प्रतिकार तुझ्या कानी पडले. तू सुडास योग्य शिक्षा देण्यासाठी राजांना आणि तुझा वारसा चालवण्यासाठी संदेष्ट्यांना अभिषेक केलास. अग्नीच्या वावठळीने आणि अग्नी अश्वरथातून तू वर आकाशात खेचला गेलास. तुझ्या बाबतीत असे लिहिले आहे की परमेश्वराचा क्रोध भडकण्याआधी बाप आणि मुलगा यांचा समेट करण्यासाठी आणि याकोबाच्या वंशांचा उद्धार करण्यासाठी नेमलेल्या वेळी तू हजर होशील. ज्यांना तुझे दर्शन घडले ते आणि ज्यांचा सुखदायी प्राणांत झाला ते सर्व भाग्यशाली होत. आम्ही सुद्धा सर्व अवश्य जिवंत राहू. जेव्हा एलियाला वावठळीने आच्छादले तेव्हा अलिशास त्याची आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली. आपल्या संपूर्ण आयुष्यात तो कोणत्याही राजकर्त्यापुढे डगमगला नाही आणि त्याच्यावर कोणीही आपला अधिकार चालवू शकला नाही. त्याला काहीच अशक्य नव्हते आणि जेव्हा तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे मृत शरीर दैवी संदेश देऊ लागले. जसे आपल्या जीवनात त्याने अनेक चमत्कार केले त्याचप्रमाणे त्याने मृत्यूनंतरही अद्भुत कृत्ये केली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांस दे, आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्यांस देणे सोडिले आहे तशी तू आमची देणे आम्हांस सोड. आणि आम्हांस परीक्षेत आणू नको, तर आम्हांस वाईटापासून सोडव. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.